हाय हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 12 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. आदित्य पारूला म्हणत असतो की तुला काय म्हणायचं होतं ग तिथे मंदिरात, ते सांगशील का मला आता? तर ती बोलते काही नाही सर, काय नाही, झालंय सगळं आता व्यवस्थित. तो म्हणतो सगळं व्यवस्थित झालंय ना? ती म्हणते हो सगळं नीट झालेलं आहे, आता काहीच टेन्शन नाही आहे. पण तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी? ती म्हणते काही नाही सर, सगळं व्यवस्थित आहे. ते बोलतो हो ठीक आहे. आणि मग तिथून निघून जातात आणि खाली मीटिंगसाठी असते. आपल्याला एक न्यू प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे, त्याच्यासाठी मीटिंग घ्यायची आहे, तर सगळ्यांनी तयार होऊन यायचं आहे असं सांगत असते. आणि तेवढं तिथे लगेचच दामिनी म्हणत असते आपल्याला नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर बघायचे आहे का, कारण ते जुना चेहरा झाला आहे ना, काहीतरी नवीन करूयात आपण असं म्हणते. मग अहिल्या म्हणते नाही, आपल्याला पारूच ॲम्बॅसेडर म्हणून हवी आहे. आणि मग आदित्य म्हणतो की पारूचा चेहरा हा आता भरपूर लोकांना माहीत झालेला आहे आपले ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून, आणि तिचा चेहरा परफेक्ट बसतो आपल्या प्रोडक्टसाठी, त्याच्यासाठी तिला बदलायचं नाही आहे आणि ती योग्य आहे याच्यासाठी असं म्हणते. आणि मग इकडून दामिनी लगेच म्हणते पारूचं पोत करताना कधीच थकत नाहीस रे तू. आणि मग अहिल्या तिला म्हणते की दामिनी असं बोलताना 10 वेळा विचार करायचा, तो आपल्या कंपनीच्या ब्रँड ॲम्बॅसेडरबद्दल बोलत आहे, पारूबद्दल नाही. पारू आणि आपली ब्रँड ॲम्बॅसेडर वेगवेगळी आहे, त्यामुळे त्या दोघींमध्ये तू कन्फ्युजन करू नकोस. मग स्कूल प्रोजेक्टबद्दल विचारते प्रियाला. तर मग दिशा म्हणते की त्याला काय विचारताय, प्रियाला सगळ्या गोष्टी माहीत असतील. मग प्रिया म्हणते की नाही अहिल्या देवी सॉरी, पण याबद्दल तुम्हाला सगळी माहिती प्रीतम सर देतील, कारण ते खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात या गोष्टीसाठी, त्याच्यासाठी याबद्दल तुम्हाला सगळं काही प्रीतम सरच सांगतील. आणि मग इथेच मीटिंग संपलेली असते त्यांच्या सगळ्यांची. अहिल्यादेवी रूममध्ये बसलेली असते. तिथं आदित्य येतो आणि म्हणतो चल नाही, मी झालो आहे रेडी. मग तिथं अहिल्यादेवी म्हणतात की थांब, पारू चहा घेऊन येते, चहा घेऊन मगच जाऊयात. आणि मग तेवढं तिथे पारू येते आणि चहा देते. आणि अहिल्यादेवीनी साठी मुलगी पाहायची आहे, कारण बाबांनी सांगितलेलं आहे की तुझी पत्नीच तुझी सुरक्षा कवच आहे, त्याच्यासाठी तुला लवकरात लवकर मुलगी पाहायची आहे. आणि ते बोलतो की आई तू ज्या मुलीवर बोट ठेवशील तीच मुलगी मी करणार आहे. आणि मग ती विचारते कशी मुलगी हवी आहे तुला, सांग तरी. आणि मग पारू तिथे येते. तर पारू अहिल्यादेवीला म्हणते की आदित्य तुझा मित्र आहे ना, बघ ना त्याला कशी मुलगी पाहिजे आहे. तर मग पारू त्याला बोलते की आदित्य सर सांगा ना तुम्हाला मुलगी कशी हवी आहे. तर मग ते आरशाजवळ जातात आणि आरशाजवळ अहिल्या म्हणते की अहिल्यादेवीला दाखवून म्हणतो की मला अशीच तुझ्या सावलीसारखी मुलगी हवी आहे. म्हणजे तिथे पारू पण आलेली असते. अहिल्यादेवी म्हणतात की हो, माझ्या सावलीसारखीच तुला मुलगी पाहूया आणि हीच मुलगी पाहूया असं म्हणते तिच्याकडे बोट करून. बाहेर बसलेली असते, फोटो पाहत. तिथे प्रीतम जातो आणि म्हणतो की का मुलांचे फोटो पाहत आहात? तर ती बोलते माझ्या भावाने माझ्यासाठी मुलगा पाहिलेला आहे, त्यांचेच फोटो आलेले आहेत, तेच मी पाहते. मग प्रीतम लगेचच म्हणतो कुठला सिलेक्ट केला आहे का, कुठला आवडला आहे का? तर प्रिया म्हणते की नाही, अजून तर काही नाही आहे आणि त्यांच्या शब्दाच्या बाहेर मी नाही आहे, त्यांच्या सांगण्यावरच मी लग्न करणार आहे असं बोलत असते. मग प्रीतमला हे ऐकून खूप जास्त नाराज झालेला असतो. तिला दाखवतो की मी अजिबात नाराज झालेलो नाही आहे म्हणून. दिशा आणि दामिनीने प्लॅन केलेला असतो की आता ह्या ब्रँड ॲम्बॅसेडरसाठी आपल्याला फोटोशूट करावं लागेल आणि पारूचे असे फोटोशूट करायचे की तिचे धिंदवडच निघले पाहिजे इज्जतीचे. आणि जास्त मला तिच्याबद्दल राग आहे आणि तो राग सगळा मी हा फोटोशूटमध्ये काढणार आहे. मग त्या दोघींनी प्लॅनिंग केलेलं असतं की असं असं करायचं आहे. आता तो प्लॅनिंग काय आहे आपल्याला उद्याच्या किंवा परवाच्या भागामध्ये कळेलच. घरात रडत बसलेला असतो. मग तिथे पारू येते आणि पारू म्हणते हे गणी बाळा काय झालं रे? मग गणी सांगतो की तायडे मला ना लय कमी मार्क आले आहेत. ती म्हणते मग तू अभ्यास करत नाही का? करतोच ना अभ्यास. तो म्हणतो माझं ना मन लागत नाही, कारण मला गावंडळ म्हणतात, जेवण करायला घेत नाहीत, सोबत खेळायला घेत नाहीत, सोबत बसत नाही, त्यामुळे मला ना अभ्यासातच मन लागत नाही माझं. त्याला समजवते की असं काही करायचं नाही, अभ्यास करायचा. काही नडलं आडलं तर प्रिया मॅडम आहेत आणि त्या तुला सांगतील, हे मला भरोसा आहे, तू अभ्यास कर, असं काहीही करू नको. मी इकडं कशासाठी आणलेलं आहे, तर आपण अभ्यास करून खूप मोठे व्हायला पाहिजे, त्याच्यासाठीच तुला आणलं आहे ना. तुला आदित्य सरांसारखं व्हायचं आहे ना, त्याच्यासाठी तुला करावंच लागेल अभ्यास आणि चांगलं व्हायचं, काही प्रॉब्लेम नाही, काय टेन्शन घ्यायचं नाही, असं तसं बोलत असते. तेवढं तिथे एक येतात आणि ते बोलतात की पारू तुला दिशा मॅडमने बोलवले आहेत, तयारी चालू आहे त्याच्यासाठी.
देवी आणि आदित्य कंपनीत चाललेले असतात. तेवढ्यात तिथं दिशा जाते आणि दिशा म्हणते की सासू मामा आपण न्यू प्रोडक्ट लॉन्च करणार आहोत ना, त्याच्यासाठी मी पारूचं फोटोशूट करायचं ठरवलं आहे. हे काही ड्रेसेस आहेत, कॉस्ट्युम आहे ते बघून घ्या. आणि मग अहिल्यादेवी तिथे म्हणतात की हो छान आहेत, करून घे तू फोटोशूट. आणि मग फोटोशूटची तयारी तर सुरू झालेली. मग ती बोलते की आता पारूला असे करते की बघ म्हणून दामिनीला, आणि ते फोटो दाखवलेले असतात वेगळेच आणि करणार असते वेगळेच. पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब.